व्हेरी गुड मॉर्निंग मित्र तुम्हा सर्वांना. तर आता तुमचं उठून गेलेलं ना, आता फुल दिवसामध्ये आपल्याला ब्लॉगिंग करायचे पूर्ण. आता एक वर्षभर कंटिन्यू ब्लॉग टाकायचे आपल्याला, असं मी दर हप्त्याला म्हणतो, पण राहूनच जातं. चला ब्लॉग शूट करतो, थोड्या 2-4 क्लिपा केल्या का तिसरी 4थी क्लिपच करत नाही मी यार. काय आता ना, आता नक्की करायची आपल्याला. तरी पॅन्ट काद्यावर गाव फिरवतोय मी. तरी ना आता उठल्यास का पहिले दलिंदर मी स्वतः अंघोळ करायचं बाकी, पण पहिले आपले कपडे धुवायचे. आता पॅन्ट आणि एक टी शर्ट आहे, कंपनीची पॅन्ट आणि टी शर्ट आहे, बाकी नाही धुतले चालतील, पण हे धुवावं लागतील लगेच. एक भाऊ झोपलेला आहे, एक भाऊ तिकडं आपला बिग बॉस पाहतोय, आणि मी आता कपडे वगैरे धुतो. तर भेटतो मी तुम्हाला कपडे वगैरे धुवून. तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा डेली ब्लॉग टाकायचे का मी. असं तर मला कितीच जण पाहणार आहे, कधीच व्हिडिओ टाकले नाही, पण जेवढे म्हणतील तेवढे 2-4 कमेंट आले तर खूप खूप मनाला एकदम छान वाटेल मला. तर चला कपडे धुतो पहिले. पायची पद्धत तर जाऊ द्या, पण ही पॅन्ट इकडे फेकून देतो मी. आता साबण तिकडे पडलेला आहे, नळ चालू करून द्यायचा. आता बादली भर तोपर्यंत काय टाइमपास करायचा इकडे तिकडे. हे काय भाऊ इंस्टाग्राम इंस्टाग्राम इंस्टाग्राम. अहो या इंस्टाग्रामने ना बरबाद केलं मुलांना. मध्ये नंगट राहतील, पण बाहेर जायला आहे ना एखादी VIP सारखे निघतील डायरेक्ट. आमचा रूम नाही, इथला कोणता पण रूम घेऊन घ्या तुम्ही. बॅचलर मुलं लाईव्ह विषय अवघड आहे बरं. कॅलेंडर बी आहे आमच्याकडे, डब्बे किती आले ते क्लिक करायला. तसं आम्ही डब्बे घेत नाही, पण आमचा एक आवाज डब्बा लागतो ना त्याच्यासाठी. आता पाणी किती आलं, भरपूर आलं, बस बहुत हो गया इथनाही. पाणी घेऊन घेतलं आता पहिले कपडे धुतो, मग तुम्हाला भेटतो, नाही तर तुम्हाला पण दाखवतो. चला कपडे कसे धुतो मी. बदलते सितारे लपेटेंगे. ऐसा साबुन उठाने का, ऐसा घसाने का, झटपट पटापट. एक टीव्ही डोनेशन आहे का लागतात, म्हणजे दात पण घसले राहतील, कपडे पण टाकून दिले. इकडे वर आढळले ना एकदम शांतता वाटते. मी बोलतोय मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. थोडं वेगळा आवाज येत असेल. ब्रश चालू आहे ना, आता ब्रश वगैरे करून घेतलं, आंघोळ करून घेतलं, मग भेटलं तुम्हाला. इकडं कसं आहे, पाऊस वगैरे ऊन आला म्हणजे पावसाळ्यामध्ये तर कपडे ओढले होत नाही, वर पत्रे टाकलेले. आणि इकडं आपलं बसवलेलं आहे, गरम पाण्यातच ठेवलं, तिकडं वर मोठी टाकी टाकलेला. मैंने यहाँ पे टैग कर रखा है. इसका लॉन्च प्राइस 32,000 रुपये था और ये 13,000 रुपये का जस्ट है. अभी नो डाउट इसके पीछे का रीजन मेमोरी प्राइसेस हो सकता है, लेकिन अगर पोको ने एक्सेट प्रो सीरीज को आईक्यू से कम प्राइस पर लॉन्च कर दिया तो इनकी काफी ज्यादा सेल इम्पैक्ट होने वाली है. बाकी आपका क्या सोचना है? राहुल मोबाईल कोणता घेतलाय तू? आयला मोटो वापरतो. आणि पाहिलं ना तिथं पाहतोय प्राईस ड्रॉप होणे काय होणं. पगार किती? 17,000 पगार. 80,000 मोबाईल पाहतोय. मोबाईल घेतला गेलाय तो 1 महिना उधार घेतला होता, आणि हे कम जाएगा वो कम जाएगा. काहीच आहे. नेक्स्ट डे पब्लिक भरपूरच दिवसानंतर आपला वापस व्हिडिओ शूट होतोय. नाही ती एक क्लिप शूट केलेली होती मी, तिथूनच कंटिन्यू करू आपण. तर मध्ये आपली कंपनी चालू होती, बाकी सर्व काही गोष्ट होत्या. तर आता तुमचा चाललेला आहे बाहेर आज संडे एन्जॉय करायला. तर थोडी क्लिप शूट करून एक ब्लॉग तर बनवतो. सुरू करून दोन नाही पूर्ण 1 आठवडा होऊन चालला ती क्लिप सुरू करायला ना, अजून ब्लॉग आलेला नाही आपला. तर इकडं आपला इका पटेल बसलेला आहे मोबाईल पाहत, तिकडं आपला लक्की. त्यानंतर तुमचा फुल जोरात एकदम रेडी होऊन गेलेला आहे, एकदम सेक्सी बॉय बनके. तर आता जायचं आपल्याला सिटी सेंटरला आपल्या जवळ आहे, तर तिथंच फिरायला जायचं. आणि संडे आहे ना, संडे को क्या रहता है ज्यादा करके, तर समज जाओ आप सब. तर म्हणून आपल्याला तिथं जायचंय. आणि आता संडेला आपण तर सिटी सेंटरला जायचंय. तर काय करतो काय नाही, एन्जॉय फुल आपण मस्ती दाखवतो मी तुम्हाला तिथं. तर चला आता होता मी घेऊन चाललोय, हा येत नाही होता. ठीक आहे. एका वाटीला आपल्याला घेऊन चाललेले, मी तो झोपलेलो होतो आर्टसी बनून, कारण की संडे एक दिवस असा राहतो 12 तास आरामात काढायचे, झोपायचं निवांत. जेवण वगैरे करून आलेलो होतं, मस्त पोळी बटाट्याची भाजी मेसवर खाऊन आलो. तर आता हिरे साहेब गेलेले कंपनीमध्ये, कारण की त्यांची सेकंड शिफ्ट लावलेली आहे. आणि तुमचा भाऊ
चल चल टाइम नको करू, लवकर निघ. तर आता पूर्ण आवरलं गेलेलं आहे. आता लकीला पण नवी पॅन्ट देऊन टाकली मी माझी घालायला. म्हटलं लकी म्हणे आपले धुणं धुतलं गेलंय म्हणे, म्हणजे जसे की कपडे संडे राहिले मग तेच राहते मुलांचं कपडे धुवायचे सर्व काही गोष्टी, तर त्याचे कपडे धुवायला टाकलेले होते. मग आपली नवी पॅन्ट त्याला देऊन टाकली. तर आता जाऊया आपण सिटी सेंटरला. भरपूर मोठी क्लिप झाली. चला भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट सिटी सेंटरला. फ्लॅटी घेऊन जायची ना, फ्लॅटी टेबल सीट. चला मंडळी आपली गाडी लावून दिली पार्किंगमध्ये आणि आता पायीचा दौरा आपला. हे तर नेहमीच आहे आपलं पायी फिरायमध्ये जो मजा आहे ना, तो मजा फील ती गाडीमध्ये येत नाही. तर आता सिटी सेंटरचा मेन इकडे गेट जवळ चाललो आपण, म्हणजे इकडे पण एक एंट्री आहे आणि पुढे पण एक एंट्री. पण जी मेन एंट्री ना तिकडे जायचं आहे आपल्याला पहिले. तर मेन एंट्रीमधून आपण एंट्री करू मग मध्ये जाऊ. त्यांचे बदा भरभरून फोटो काढले. इकडे फोटो चालू आहे, इकडं पाटील तिकडं म्हणजे पोच देणं चालू आहे फोटो काढायच्या अगोदर. भरपूर बदा फोटो काढलेले आणि आमचा एक मित्र पण होता, त्याला पण भेटायला गेलेलो होतं. पण ब्लॉगिंग वगैरे काही शूट केली नाही, कारण की माझ्या डोक्यात राहत नाही ते एवढं. तर आज शूट चालू आहे इकडं मॅक्सच्या बाजूला. म्हणजे घेणं ना देणं प्रमोशन करणं असे घेणं देणं कंदील लावून घेणं ही म्हण नाही का, तशी म्हण आहे. प्रमोशन करणं चालू आहे इथं. हा भाऊ बा फोटोशूट मी त्याच्या आईला अवघड किस्सा चालू आहे फोटोशूटचा. कारण की मागचं बॅकग्राऊंड आहे ना पूर्ण वाईट आहे आणि तिथं आहे ना फोटो मस्त येईल. फोटो लाईटिंग जेवढी छान पडली ना चेहऱ्यावर तेवढं जास्त फोटो एकदम छान येतो. म्हणून फोटो काढायचा आहे ना, हे पहा केवढं मस्त लाईट आपल्या याच्यावर येतो. क्वालिटी पण एकदम खास दिसत असेल तुम्हाला. तरी पण माझ्या मोबाईलला 2-3 वर्ष होऊन गेलेले आहे, क्वालिटी एवढी खास आहे. अजून सुद्धा क्वालिटी गेली नाही मोबाईलची. आपण आलो इकडं. हा गेम नाही राहत का ठोका टाकीचा गेम, याच्यात लय मजा येते बरं. सोडू आपण पण. तर आपल्या नशीबमध्ये होतं ते खेळायचं, दुरूनच पाहिलं होतं इथपर्यंत. तर आपला इका पाटीलचा मित्र निघाला तो ओप्पी डायरेक्ट ओप्पी चाट झालं काम. शॉपिंग पूर्ण डन झालेली आहे. बॅगमध्ये दाखवेल मी नंतर तुम्हाला. आणि सिटी सेंटरला आता बाय करून निघायचं. आणि आम्ही काय केलं माहिती आहे का, म्हणजे येणे नाही मी आणि या लक्कीने सॅमसंगचा S26 जो काल लॉन्च झाला ना, ते जाऊन तिथं आमचे तिघांचे वॉलपेपर सेट करून दिलेले. त्याला यही नहीं अभी और सुनिए. ओप्पो रेनोला पण आणि आईफोनला पण सेट करून आलेले. अभी वो बोलेंगे किसने किया क्या किया, तुम्हारे भाई का उधर अभी फोटो लग गया है. इकडं असं काहीतरी फवाराचा शो चालतो, म्हणजे छोटंसं लहान मुलांना फोटो क्लिक करण्यासाठी वगैरे. पार्किंग खूपच मोठी इथली कोण ठेवलेली आणि ते कुठं कामाला येतात ते आज पाहिलं का तुम्ही. तिथं एवढे 350-400 रुपये पर पर्सन होतं. 3 जण होतो आम्ही फ्रीमध्ये डायरेक्ट मस्त गाडीमध्ये फिरायचं. हे लोकांना वेटिंग नंबर पैसे देऊन वेटिंग होती. आपण बिगर पैसे देता आणि त्याचं बिगर वेटिंगचे घुसलो आपण डायरेक्ट बाईचार ऑन टॉप. म्हणून सांगतो मित्राचा जप्पा. चला आता गाडी लावली आहे तिकडे पार्किंगला, गाडी काढतो. आणि आज इंडिया वर्सेस कोणाची मॅच आज, हां वेस्ट इंडिजची मॅच पण पाहिजे. मला मॅच पाहणं लय आवडतं. कोणाला आवडतं ते कमेंट करून सांगा. मध्ये जो असेल त्याला ऑफर आहे वाचून घ्या. एक्सचेंज जुन्या वस्तूचं कुपन वगैरे भेटणार आणि नव्या वस्तू खरेदी करू शकता तुम्ही. करायचे असतील तर करा. एवढा डर पडलेला इथं पा ब्लॉगरला हे आवडतंच. माझ्याजवळ होतं पहिले, पण आम्ही हरिहर गेलो होतो. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. खूप सारं प्रेम दिलं त्या व्हिडिओला. मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचं. तर तिथं ते मंकी वांदर त्याच्या आयला लय जबरदस्त आहे. डायरेक्ट घेऊन गेले, खिशात ठेवलेलं होतं ते. बाकी व्हिडिओ शूट केले आणि खिशात ठेवलं मी ते ट्रायपॉड. खिशातूनच काम केलं. मग इथं होतं दिसलेलं. म्हटलं चला आता वापस नव्याने जोशाने सुरू केलेलं आहे. तर मग एक वस्तू का घ्यायची. आणि हे ब्लॉगर असतील जे कॉन्टेंट क्रिएटर त्यांना खूपच आवडतं म्हणून हे घेऊन टाकलं मी. साईडला पार्किंग करून दिलेली होती. पुढच्या साईडला पार्किंग केली म्हणजे गाडी डायरेक्ट गायब.
मग तिकडे 600 द्यायचे 700 द्यायचे रावण्या करायच्या मग गाडी घ्यायची अशी गंमत होऊन जाते. त्या गोष्टी लक्षात राहायचं लय महत्त्वाचं आहे. 2-4 दिवसापूर्वी बोललो होतो की मला पायनॅपल खायचं म्हटलं ही कावाल पायनॅपल दिसलं म्हणे गाडी थांबव का बरं तर पायनॅपल काय प्राईस सांगितली? 60 रुपयाला एक 100ला 2 पुरे असे केड सारखे झाले आपले जळगावचे केड नाही का तसे झालेले ते कळतोय काय प्राईस सांगता पाहू बरं. 70 रुपयाला एक हे वालं आणि हे गेलो इकडे 130ला 2 तिकडे 100ला 2 मग इकडेच घ्यायला काय मरण येत आहे आम्हाला पैसे काय जास्त झाले का आमच्याजवळ. इकडं पाहायचं फक्त छाटून छुटून घेऊन टाकायचं एक आणा ते चायला काय आईला काय व्हायचं एवढं. ठीक नाही होत 2-3 दिवस लागून जातो त्याला. आनंदच चिन्ह चालू आहे आमचं. घेणं लई सोपं आहे पण ते खाणं अवघड आहे. म्हणजे जर घरी येऊन गेलं जसं तसं तर ते खाता येत नाही. ते पूर्ण सोलावं लागतं म्हणजे मग ते इथंच त्याच्यावर आपल्याकडे घरी सोलायला रामपुरी आहे पण आपल्याला ते घेऊन नाही जायचं. रामपुरी पूर्ण शामपुरी करून टाकेल त्याच्यापेक्षा इथं मावशी सोलून देईल तेच बेस्ट आहे. तेवढ्या पैशामध्ये आई तर सोलून भेटतंय तर कशाला जोडायचं. ते द्राक्ष घेत होतो भाऊ म्हणे ते ते खायचे नाही का कशाला त्रास होता त्याच्यावरती पावडर मारलेली राहते म्हणून ते धुवूनच खायचे. म्हणून आम्ही इथं घेतले मावशी दिले 2 खायला भाऊने घेऊ नको रिकाम 2 रुपयाचे फुकटाचा घाल पाहिजे 100 रुपये घालशील त्याच्यापेक्षा खाली ठेवून दिलं. खातली पाणीपुरी घेतला रगडा पॅटीस हवं अजून काय विका पाटील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ अजून संपला नाही भरपूर आहे. आपले ते कपडे वाट पाहत आहे ना मी टाकून तर गेलो होतो मध्ये बादलीभर कपडे पडलेले आता ते धुवायचे. त्याच्या अगोदर अजून थोडंसं पोटामध्ये जागा आहे ना कशाची अननसची जागा आहे ना चालू आहे ना आपलं अननस कापणं वगैरे एक नंबर. पण मसाला नाही आमच्याजवळ मावशीने मसाला वगैरे दिला नाही. मीठ आहे आमच्या रूमावर तेच टाकू त्याचाच मसाला तयार करू. अननस वा एक नंबर गोड आहे पण असं वाटतंय बाशी पण आहे हां पण चव एक नंबर आहे. मला सर्वात फळमध्ये फ्रूटमध्ये काही आवडत असेल ना तर ते पायनॅपल आहे. ती खट्टी मिठी टेस्ट आहे ना एक नंबर लागते. आणि आमच्या पाटीलनी ते टेस्टला डबल करून टाकलेले आहे. ते कापून कुपून वा 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 एक नंबर. एक नंबर मजा येते खायला. रगडा खाल्ला पाणीपुरी खाल्ली आता अननसची वारी चालू आहे. वा वा वा. ब्लॉग वगैरे सर्व एडिट झालेला होता आणि एडिट करताना तुमच्यावर पाहिलं तर ब्लॉगची एंडिंगच बाकी होती आपली. तर आता एंडिंग करतो मी हा ब्लॉग आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून घ्या म्हणजे जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन येईल. आणि कसा होता ब्लॉग ते कमेंटला सांगा. आणि आपले मित्रपरिवार असतील त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपली लिंक टाका जेणेकरून तुमच्या भावाला जास्त सपोर्ट भेटणार आहे. आणि तुमचा जेवढा सपोर्ट जास्त भेटेल तेवढा मला काम करण्याची इच्छा जास्त होते उत्साह वाढतो. तुमचा एक लाईक एक कमेंट मला म्हणजे असं मोटिव्ह करतं. तर करा वॉचआउट करा आपल्या मित्रांना पण शेअर करा. तुम्ही भेटतं तुम्हाला लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल एकदम फनी व्हिडिओ घेऊन येईल. हा व्हिडिओ पहिला होता म्हणून ट्रायल म्हणून मी थोडंसं काय करतो मी डेली लाईफमध्ये ते तुम्हाला दाखवलो. आणि असं जरी म्हणजे तुम्हाला असं ब्लॉग पाहायला आवडत असेल तर असं कमेंट करा किंवा तुम्हाला जसं फनीमध्ये ब्लॉग पाहायला असतील तर तसं करा. आणि हां मी आता फशी करून आलेलो होतो झोपलेलो होतो थोडं इग्नोरिंग अजून चेहरा वगैरे जायचा बाकी पण एडिट करून घेतला कारण की भरपूरच दिवस होऊन गेले 5-6 दिवसापासून ते क्लिक चालू पण आपला ब्लॉग काही एडिट होत नव्हता. आज फायनली ब्लॉग एडिट झालेला आहे आणि आजच लाईव्ह करतो मी. तर वॉचआउट करा. भेटतो तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद जय कानादेश बाय टेक केअर. पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळालं पाहिजे. नाती गोती खूप केली आता पैसे पण छापले पाहिजे मला.